आज बुधवारपासून 3 दिवसांसाठी रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात भव्य नमन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण टाइम्स डिजिटल न्यूज चॅनलवरून केले जाणार आहे। 8 मार्च पर्यंत महोत्सव रंगणार आहे। दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत रसिक प्रेक्षकांना कोकणातील या लोककलेचा आनंद घेता येणार आहे। आज बुधवारी राजापूर येथील झरेवाडी नाट्य नमन मंडळ, त्यानंतर मुंबईच्या कांदिवली येथील बलिवंश कलामंच आणि संगमेश्वरच्या श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळातर्फे नमनाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे। गुरुवारी गुहागर येथील साई श्रद्धा कला पथक कांसे ग्रुप, लांजा येथील नवलाई देवी नमन मंडळ, चिपळूणचे नवविकास नमन मंडळ हे आपली लोककला सादर करतील। तर शुक्रवारी दिनांक 8 मार्च रोजी चिपळूणची आई जीवदानी कला फाउंडेशन नाट्य नमन मंडळ, रत्नागिरीचे रवळनाथ रिमिक्स नाट्य नमन मंडळ, राजापूरचे श्री सिद्धिविनायक नमन नाट्य मंडळ ही मंडळे नमन कला सादर करतील। विशेष म्हणजे हा संपूर्ण महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी 3 दिवस विनामूल्य आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून हा महोत्सव रत्नागिरीत होत आहे। तरी प्रेक्षकांनी या महोत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खर्गे, संचालक विभीषण चौरे यांनी केले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।